यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे। वन्य प्राण्यांसाठी जंगलामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे असले तरीही त्यात पाणी नाहीये। यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडतायत। यामुळे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होतोय। शिकारी सुद्धा शिकारीच्या प्रयत्नात ह्याकडे वन विभागाने लक्ष देणं आवश्यक आहे। एप्रिल महिन्यामध्ये सूर्य आग उगतोय, विहीर आणि धरणातील जलसाठा कमी झालाय, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महिला आणि पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते। विहीर अधिग्रहण, टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी आता सध्या करण्यात येते। त्यासाठी काही ठिकाणी विहीर अधिग्रहण आणि टँकरनं पाणी पुरवठा करण्यातही येतोय। यातनं वन्य प्राणी सुद्धा सुटू शकले नाहीयेत। वन विभागाचे वन्य प्राण्यांना पाणी पुरवठा करण्याचं नियोजन कागदोपत्रीच आहे, त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत। रोही, रानडुक्कर, नीलगाय, मोर, बिबट हे वन्य प्राणी रस्त्यानं सहज नागरिकांना दिसत आहेत। त्यांच्याकडनं हल्ला सुद्धा केला जातोय। वन विभागानं गांभीर्यानं आताच नियोजन न केल्यास मे महिन्यामध्ये पाणी टंचाईचं गंभीर रूप धारण करेल अशी चिन्ह आहे। उन्हाळ्यामध्ये वन्यजीवांना पाण्यासाठी आपले अधिवास सोडून मानवी वस्तीकडे यावं लागतंय। जंगलामध्ये पाणवठे असले तरीही त्यात पाणी नाहीये। वन्यजीव गावामध्ये येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव गावाकडे येणार नाहीत। उन्हाळा सुरू झाला आहे। उन्हाळ्यात हा उन्हाळा पूर्ण लाही करणारा उन्हाळा आहे। यातच वन्य प्राण्यासाठी जिथे जिथे वन विभागाने पाणवटे तयार केले होते त्या पाणवट्यात कुठेही पाणी मिळत नाही आहे। त्यामुळे वन्यजीव हे गावाकडे शहराकडे वळत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। मला तुमच्या माध्यमातून वन विभागाला हे सांगू इच्छितो की जिथे पाणवटे आहे त्या पाणवट्यात पाणीही ठेवा। त्यामुळे काय होऊन राहिलं की वन्यजीवाला पाणी मिळेल, त्या पाण्यामुळे वन्यजीव कुठल्याही प्रकारच्या शहरात किंवा गावात येणार नाही व कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही आणि त्यांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे। मुबलक पाणी जर मिळालं नाही तर ते शहराकडे वळतील आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वन्यजीवाचे आणि माणसाचे सुद्धा नुकसान होऊ शकते। यासाठी मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून वन विभागाला सूचित करण्यात येतं की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था जिथे जिथे पाणवटे आहे त्या पाणवट्यातच व्हायला पाहिजे, एवढंच सांगतो। वन्य प्राण्यांसाठी जंगलात जर पाणवठे व्यवस्थित असले तर त्यांना गावाकडे येण्याचं कारण राहत नाही। कारण काही जंगलात पाणवटे आहे पण त्यात पाणी नाही आणि ज्या काही पाणवटे आहे तिथे पाणी आहे पण तिथे पाणी पिण्यासाठी जात नाही। पण जिथे पाणी नाही त्या पाणवट्यात पाणी ठेवण्यासाठी जंगलातील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी। त्यामुळे वन्य प्राणी हे आमच्या शेतात येणार नाही आणि गावाकडे पलायन करणार नाही। गावाकडे पलायन केलं तर नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि शेताकडे पलायन केलं वन्य प्राण्यांनी तर शेती नुकसान होऊन जाते। त्यामुळे प्रशासन आणि जंगल वन खात्याने पाणवट्यात पाणी कसे राहील आणि जिथे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येते त्या पाणवट्यात पाणी कसे राहील याची जबाबदारी घ्यावी किंवा तिथे नियोजन करावे तसे। त्यामुळे वन्य प्राण्यांना पाणी पिण्याची सुविधा होईल आणि वन्य प्राणी गावाकडे पलायन करणार नाही आणि शेतात येऊन शेतीचं नुकसान करणार नाही। मी एक शेतकरी म्हणून अशी विनंती प्रशासनाला आणि वन खात्याला करत आहे। मानव निर्मित समस्येमुळे वन्यजीवांचा व शेतकरी व नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा मोठा संघर्ष वाढलेला आहे। जी पाणवटे आज वन विभागाच्या माध्यमातून लावल्या गेलेली आहे त्यामध्ये पाण्याअभावी वन्यजीवांना आपली तहान भागवण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे। ज्या ठिकाणी पाणवटे आहेत तिथे वन्यजीव पाण्यासाठी येत नाही आणि जिथे पाण्याची गरज आहे अशा जागी हे पाणवटे नसल्या कारणाने वन्यजीवाची मोठी परवड झालेली आहे। वन विभागाच्या या पाणवट्यांची योजना केवळ कागदोपत्रीच आहे, यामध्ये प्रचंड अनियमितता आहे। वन विभागाच्या वरिष्ठ स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांना व वनमंत्र्यांकडे मी मागणी करतो की होत असलेली या वन्यजीवांची परवड थांबवण्यासाठी पाण्याच्या दुर्भिक्ष ठिकाणी हे पाणवटे लावण्यात यावं
आज उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्यासाठी अर्थ टाहो या वन्य प्राण्यांचा आहे. त्यामुळे होत असलेली वन्य प्राण्यांची गैरसोय लक्षात घेता व मानवी वस्तीमध्ये होत असलेलं त्यांचं अतिक्रमण व पाण्यासाठी शेतीमध्ये त्यांची धाव होत असल्याने शेतमालाची मोठी नासधूस होत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी पाणवट्यामध्ये पाणी टाकून या वन्यजीवांची ताण भागवावी अशी मागणी मी एक पर्यावरणवादी व शेतकरी म्हणून राज्य शासनाकडे मागणी करतो.